जर तुम्ही तुमच्या दुबळ्या पातळ शरीरामुळे हैराण असाल किंवा महागडे पदार्थ खाऊनही तुमचे वजन वाढत नसेल, तर पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेली पावडर तुम्ही घरीच बनवा. आणि मी तुम्हाला दावा केला आहे की ही पावडर खाल्ल्यानंतर तुम्हाला एका महिन्यात परिणाम दिसू लागतील. नमस्कार मित्र मैत्रिणी, माझं नाव नितीन. तुम्हाला आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती. मित्र मैत्रिणी, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हाला मी सांगू इच्छितो की जर तुम्ही आपल्या मराठी चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनाला जरूर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला तर मित्र मैत्रिणी, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजकाल वजन वाढणे ही एक गंभीर समस्या बनलेली आहे, परंतु काही लोक असे आहेत जे अत्यंत बारीक आणि कमकुवत असतात. असे अनेक लोक आहेत ज्यांचे भरपूर खाऊन पिऊनही वजन वाढत नाही. जर तुमची तब्येत सुधारत नसेल, तुमचे वजन वाढत नसेल, तुम्ही खूप कमकुवत आणि बारीक असाल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही आहे. आज मी तुम्हाला अशा पावडर बद्दल सांगणार आहे की जी शरीराला बळकट करते आणि स्नायू वाढवण्यासोबत वजन वाढवण्यास देखील मदत करते. चांगली गोष्ट म्हणजे ही पावडर तुम्ही घरी बनवू शकता आणि ही पावडर तयार करण्यासाठी अश्वगंधा, शतावरी आणि सफेद मुसळी यांसारख्या शक्तिशाली आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा वापर केला जातो. पण त्याआधी तुम्हाला मी काही गोष्टी पदार्थ सांगणार आहोत की तेही तुम्हाला तुमच्या आहारामध्ये इन्क्लूड करायचे आहेत. तर पहिला आहे बटाटा. साधे दिसणारे बटाटे आपल्या दैनंदिन आहाराचा भाग आहेत. हेच बटाटे वजन वाढवण्याचा सर्वात सोपा आणि स्वस्त मार्ग आहे. बटाट्यात सर्वाधिक प्रमाणात स्टार्च असतं. याशिवाय मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह आणि झिंक देखील त्यात आढळतं. त्यामुळे वजन वाढवण्यासाठी बटाट्याचा आहारात समावेश करता येऊ शकतो. त्यानंतर दुसरं आहे केळी. भूक लागल्यावर पोट भरण्यासाठी, अशक्तपणा कमी करण्यासाठी केळी खाण्याचा सल्ला दिला जातो. केळ्याने लगेच ताकद मिळते. वजन वाढवायचे असेल तर आहारात केळ्याचाही समावेश करू शकता. केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात फॅट आणि कॅलरीज आढळतात. आवडत असेल तर दूध आणि केळीही तुम्ही खाऊ शकता. याशिवाय वजन वाढवण्यासाठी केळीचा शेक करून पिणं खूप फायदेशीर ठरू शकतं. त्यानंतर तिसरं आहे अंडी. अंडी वजन वाढवण्यासाठी अंडी खाणं फायदेशीर ठरू शकतं. अंड्यामध्ये प्रोटीन, फॅट्स, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम सारखे पोषक घटक असतात. अंडी वेगाने वजन वाढवण्यात मदत करतात. अंड्याबरोबर आहारात मटन, चिकन आणि मासे याचाही समावेश तुम्ही करू शकता. वजन वाढवण्यासाठी हा प्रभावी उपाय आहे. त्यानंतर आहे दही. वजन वाढवायचे आहे मग तू दही खा असा सल्ला अनेक जण देतात. तो बरोबरही आहे. बऱ्याच वेळा आपण थंडीच्या दिवसात दही खाणे टाळतो, परंतु दह्यामध्ये अनेक पौष्टिक घटक असल्याने याचा वापर वजन वाढवण्यासाठी होतो. त्यानंतर आहे पनीर. पनीर खाल्ल्याने वेगाने वजन वाढण्यास मदत होते. तुम्ही कर्पूस पनीर तळून त्यावर चाट मसाला टाकून खाऊ शकता किंवा पनीरची भाजीही तुम्ही बनवून खाऊ शकता. पनीरची भाजीही बनवूनही तुम्ही खाऊ शकता. त्यानंतर आहे मनुका आणि अंजीर. आरोग्य तज्ञांच्या मते वजन वाढवण्याच्या घरगुती उपायांपैकी एक म्हणजे जास्तीत जास्त सुकामेवा खाणं. ड्राय फ्रुट्स, मनुका आणि अंजीर वजन वाढवण्यात फार फायदेशीर आहे. मनुका आणि अंजीर समप्रमाणात रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी खा. या उपायाने वजन वाढायला लागेल. त्यानंतर आहे पीनट बटर. पीनट बटर पौष्टिक खाद्य पदार्थांपैकी एक महत्वाचा घटक म्हणून ओळखला जातो. दररोज तुमच्या खाण्यात याचा वापर करत असेल तर ते आरोग्यासाठी फायद्याचेही होते. ब्रेड किंवा चपाती सोबत तुम्ही पीनट बटर खाऊ शकता. तर आता आपण बघूया की पावडर कशा प्रकारे बनवायची. तर ही पावडर ही फक्त तुम्हाला 1 महिना वापरायची आहे. त्याचे परिणाम तुम्हाला काही दिवसात पाहायला मिळतील.
आणि माझा विश्वास आहे की एका आठवड्यात तुमचे वजन 10 किलोने वाढू शकते. तर पावडर बनवण्यासाठी साहित्य काय काय लागेल? तर पहिला आहे 100 ग्रॅम अश्वगंधा, त्यानंतर आहे 100 ग्रॅम शतावरी, 100 ग्रॅम पांढरी मुसळी, 50 ग्रॅम विदारिकन, 200 ग्रॅम खडीसाखर आणि 10 ग्रॅम त्रिकटू. आता आपण बघू की पावडर कशी बनवायची. तर या सर्व गोष्टी एकत्र करून त्याची बारीक पावडर बनवायची आहे आणि ही पावडर कोरड्या काचेच्या बरणीत ठेवायची आहे आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच ती वापरायची आहे. आता आपण बघूया की पावडर सेवन कशी करायची. तर तुम्ही ही पावडर सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी 3 वेळा घेऊ शकता. 1 ग्लास दुधासह प्रत्येकी 1 चमचे ही पावडर घेऊ शकता आणि ही पावडर कमकुवत शरीराला ताकद भरण्याचे काम करते. तर मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही आहे. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती. आजच्या पुरती एवढंच. जय महाराष्ट्र, फिट महाराष्ट्र. धन्यवाद.